येळकोट येळकोट जय मल्हार नळदुर्गच्या मैलारपूरमध्ये सध्या एकच जल्लोष पाहायला मिळतोय। श्रद्धा, भक्ती आणि मल्हाराच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय। हेच ते पावनस्थळ आहे जिथे खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह संपन्न झाला होता। आज त्याच मैलारपूरमध्ये महायात्रेचा भक्तिमय सोहळा मोठ्या थाटात सुरू आहे। भंडाऱ्याची उधळण, मानाच्या काठ्यांचा सन्मान आणि हजारो भाविकांची उपस्थिती असे चित्र सध्या मैलारपूरमध्ये दिसत आहे। दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झालेत। मल्हाराच्या दर्शनाने मन प्रसन्न झालंय। दरवर्षी इथे येण्याचं भाग्य लाभतं अशी भावना दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान उद्या शनिवार हा यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे। उद्या रात्री देवाचा भव्य छबिना आणि रंगबेरंगी आतिषबाजीने मैलारपूर पुन्हा एकदा उजळून निघणार आहे। आम्ही आहोत थेट मैलारपूरमधून प्रत्येक भक्तिमय क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवत। येळकोट येळकोट जय मल्हार। तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग या ठिकाणी मैलारपूरची यात्रा या ठिकाणी प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळते। लाखोच्या संख्येने या ठिकाणी जे आहे भाविक मोठ्या प्रमाणात जे आहे दाखल झाले आपण पाहू शकता। जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जे आहे या ठिकाणी जे आहे नंदी ध्वज या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी मानाच्या काठ्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने या ठिकाणी खंडोबा चरणी जे आहे भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। असंख्य या ठिकाणी जी आहे यात्रा भरलेली आहे। यात्रेचे नियोजन आपण आपल्यासोबत आहेत। कशा रीतीने या ठिकाणी यात्रा भरली, काय महत्व आहे? आज मैलारपूरमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश भाविकांची गर्दी भरपूर प्रमाणात झालेली आहे। आज पहाटे 12:05 काकड आरती करून या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि 2 वाजता महापूजा होऊन या यात्रेला सुरुवात झाली आहे। दिवसभर भाविकांचे जे नवसनारे असतात, जागरण हे ते सगळे होत असतात। संध्याकाळी 10 वाजता महापूजा होऊन बरोबर 12 वाजता अंदरून श्रीचे अश्व आणि नंदरून मानाची काठी अंदरून मालकरी दोन्हीचं आगमन इथं मंदिर परिसरामध्ये होते आणि सर्व अंदरून या मैलारपूर नगरीमध्ये आगमन करतात। तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर यात्रामध्ये जे आहे एकंदरीत आपण पाहू शकता भक्तिमय यात्रेमध्ये जे आहे यात्रा या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे उत्सव या ठिकाणी साजरा होताना पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे यात्रा जे आहे भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत। या काठ्याचं काय महत्व आहे, काय मान आहे आपण जाणून घेणार आहोत। काही भक्त आपल्या सोबत आहेत, काय या काठ्याचं एकंदरीत महत्व आहे? प्रतिवर्षाप्रमाणे जी जगरूट चालत आलेली आहे त्या जगरूट प्रमाणे आम्ही त्याचा प्रसंग करत आहोत। काय एकंदरीत खंडोबा चरणी यंदाची प्रार्थना आहे बाबा? काही नाही, असंच सुखानं ठेव बस हीच प्रार्थना आहे। एकंदरीत जे आहे भक्तांकडून असंही बोललं जातं एकंदरीत मानाच्या ज्या काठ्या घेऊन आलेल्या आहेत। कुठून आहात मामा तुम्ही? औषधावरील एकंदरीत हे आलेले आहे। सर्वांना सुखी आणि समृद्ध ठेव अशी एकंदरीत जे आहे खंडोबा चरणी या ठिकाणी जे आहे भक्तजन प्रार्थना करताना पाहायला मिळते। कसं बघता, कसं वातावरण आहे आता? चांगला आहे आता। काय मागणी केला एकंदरीत खंडोबा चरणी? सगळ्याला सुखी ठेवावं, सगळ्याला चांगलं ठेवावं म्हणून मागणी केली खंडोबा चरणी। आम्ही समाधानी राहावं सगळं। एकंदरीत जे आहे अशा पद्धतीने जे आहे भक्तिमय वातावरणामध्ये जे आहे एकंदरीत मैलारपूर खंडोबा यात्रा जी आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खंडोबाच्या यात्रेनिमित्त आपण पाहू शकतो जे आहे खंडोबा एकंदरीत जे आहे कशा पद्धतीने जे आहे देखावा या ठिकाणी घोड्यावरती विराजमान होताना पाहायला मिळते। काय एकंदरीत महत्व आहे? मानाचे काठे एकंदरीत जे आहे खंडोबा मंदिर परिसरामध्ये जे आहे दाखल झाले त्या एकंदरीत उत्साह आहे। आज कशा पद्धतीने आज उत्साह आहे। खंडेरायाचं आज लग्न आहे, बानूचं आणि खंडेरायाचं लग्न आहे। ते विराजमान झालेले आहेत घोड्यावरती। नळदुर्ग यात्रेत भव्य आणि मोठी यात्रा भरली जाते। त्या ठिकाणी या ठिकाणी मोठ्याने यात्रा महोत्सव म्हणजे भरली जाते। एकंदरीत जे आहे खंडोबा आणि बाणाईच्या विवाहाचं स्थळ म्हणजे नळदुर्ग मैलारपूर एकंदरीत जे आहे एकंदरीत मोठ्या प्रमाणात जे आहे मैलारपूर खंडोबाची यात्रेनिमित्त जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे मानाच्या काठासह भाविक मोठ्या प्रमाणात एकंदरीत दाखल होताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट चव्हाण आयुब शेख NTV न्यूज। या ठिकाणी मैलारपूर नगरीमध्ये खंडोबा आणि बानूचा विवाह सोहळा होता आणि त्या टायमाला विवाह सोहळ्या दिवशी 33 कोटी देव या ठिकाणी होते। त्याच अनुषंगाने या ठिकाणी मैलारपूर यात्रेमध्ये आज बानूचा आणि खंडोबाचा विवाह सोहळा या ठिकाणी हे वाडे या ठिकाणी प्रत्येक भाई भक्त या ठिकाणी येतात।
प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.